स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचा कारवायांचा धडाका। 4 आरोपींना अटक करून घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस। 1,04,525 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। वाशिम जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी आपल्या अधिकारी आणि अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले। दिनांक 10 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार पोलीस स्टेशन रिसोड अंतर्गत दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 574/2026 कलम 305 अ 331-4 भारतीय न्याय संहिता या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते। दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: 1. डॅनी उर्फ बाळू उर्फ अर्जुन दशरथ क्षीरसागर, वय 28 वर्ष, राहणार निजामपूर रोड, रिसोड 2. लक्ष्मण बबन काळे, वय 30 वर्ष, राहणार धसाडी, तालुका जिल्हा परभणी, सध्या मुक्काम निजामपूर रोड, रिसोड 3. अनिल उत्तम काळे, वय 23 वर्ष, राहणार परभणी, जिल्हा परभणी 4. रामकिसन गैब्या पवार, वय 40 वर्ष, राहणार निजामपूर रोड, रिसोड. ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाने आपले तपास कौशल्य वापरून आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली। या चौकशी दरम्यान आरोपींनी पोलीस स्टेशन रिसोड येथे दाखल असलेले खालील 3 गुन्हे केल्याची कबुली दिली। गुन्हा क्रमांक 274/2026 कलम 305 अ 331-4 भारतीय न्याय संहिता। गुन्हा क्रमांक 529/2026 कलम 305 अ 331-4 भारतीय न्याय संहिता। गुन्हा क्रमांक 573/2026 कलम 305 अ 331-4 भारतीय न्याय संहिता। आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 20,000 रुपये असा एकूण 1,04,525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू असून यामध्ये इतर आरोपींचा सहभाग आहे का तसेच उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। अटक केलेल्या 4ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन रिसोड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले तसेच पोलीस अंमलदार पोलीस हवादार गजानन झगरे, पोलीस हवादार ज्ञानदेव मात्रे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार यादव, अमोल इरतकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम इंगळे आणि सुनील तायडे यांनी अथक परिश्रम घेऊन केली आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।